म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज बीडीडी मधल्या 656 नागरिकांना चाव्या वाटपाचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी बीडीडीकरांसाठी तर आहेच, परंतु आमच्यासाठी देखील सरकारसाठी आनंदाचा दिवस आहे। कारण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या क्वालिटीची घरं त्या ठिकाणी तयार झाली आहेत आणि ते राहायला जातील। हा देखील एक मोठा प्रकल्प सुरू झाला आहे। त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमातून मंडाळे येथे मेट्रो प्रशिक्षण संस्थेची एक इमारत नूतन इमारत उभी राहते आहे आणि ही पहिल्यांदा हा प्रयोग होतोय मेट्रोचं ट्रेनिंग सेंटर। कारण मेट्रोचं नेटवर्क वाढतं आहे, 337 किलोमीटरचं जवळपास आता 450-500 किलोमीटर मुंबई MMR मध्ये याचा जे काही व्याप्ती वाढती आहे, त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे मुंबईकरांचा मुंबई MMR मधल्या सर्वांचा वाहतूक कोंडी मुक्त प्रवास सुरू होईल। याला देखील आज सुरू म्हणजे त्यासाठी MMRDAचे प्रकल्प फायदेशीर ठरतील। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा देखील एक मोठा प्रकल्प 200 कोटी रुपयाचा, तोही त्याला देखील आज लोकार्पित केलेला आहे। ते केबल स्टेटचा हा पूल आहे। कर्मचारी निवासस्थानाची नूतन इमारत आहे, त्याचं देखील आज लोकार्पण झालं आहे आणि कलानगर जंक्शन इथलं D उड्डाण पूल हा देखील लोकार्पित झालेला आहे आणि त्याचबरोबर कोस्टल रोडचा हा जो विहार क्षेत्र जो प्रोमेनाड आहे त्याचं देखील लोकार्पण झालं आणि पादचारी पुलाचं देखील लोकार्पण झालेलं आहे। असे अनेक विकासाचे प्रकल्प आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी लोकार्पित झालेले आहेत। मुंबईसाठी खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून हे मुंबईकर याची वाट पाहत होते। आज त्यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमुळे दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी, मुंबईचा प्रवास मुंबईकरांचा आरामदायी करण्यासाठी हे प्रयत्न आमचे सुरू आहेत आणि MMRDA फार अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प राबवण्याचं काम करते आणि म्हणून MMRDAचे मुखर्जी त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मुंबईकरांना आज मोठी भेट बीडीडी चाळीच्या लोकांना घरं आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की 40 लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास 70,000 कोटी रुपयाचं हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 30 ते 35 लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील। त्यामध्ये सिडको असेल, MMRD असेल, SRA आहे, म्हाडा, MIDC आहे, BMC आहे, हे सगळे प्राधिकृत ज्या प्राधिकरण आहे त्यांना सोबत घेऊन जेवीमध्ये हे आम्ही प्रकल्प पुढे नेतोय। क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतोय। त्यामुळे मुंबईकर, मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे, अगदी इकडे नालासोपारा वसईपर्यंत, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आणण्याचा, मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई MMRचं काम जे आहे सुरू आहे। नीती आयोगा देखील या मुंबई MMRवर काम करते आहे आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुंबई MMR फक्त मुंबई MMR $1.5 ट्रिलियन योगदान त्याच्यामध्ये देणार आहे। त्यामुळे मी आम्ही हे श्रेयवादाची लढाई नाहीये, हा लोकांचं जीवन सुसह्य करणं, लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणं यावर आमचं प्राधान्य आहे। आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आमचा अजेंडा श्रेयवाद नाही आहे आणि त्यामुळे हे जसं आपण आज बीडीडीचं झालंय सगळ्यात मोठी ती बीडीडीचं जे काही पुनर्विकासाचा प्रकल्प आहे
मोठा प्रकल्प आहे आणि तो आज टप्प्याटप्प्याने पुढे जातोय। चांगल्या दर्जाची घरं, लोक आनंदित आहेत आणि त्याचबरोबर मी मोठ्या प्रमाणावर मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डे मुक्त मुंबई आम्ही करतोय। धन्यवाद।